जप्ती बसवून हो जप्ती बसवून महाराजांनी उज्जैन शहर टाकलं वेढून हे शूरमर्द दादा दादा तू ये ना ज्ञानाचं घे ना तू ये ना. महाराज यशवंतराव होळकर यांनी 40,000 फौजांची राजधानी उज्जैनीला वेढा दिला आणि दौलतराव शिंदे यांना आता समेटाशिवाय कोणताच मार्ग राहिला नाही. महाराजांचे वजन चांगलेच वाढू लागले आणि अशा वेळी या उज्जैनीमध्ये उपासमारीमुळे घोड्यांवर आणि माणसांवर दोघांच्यावर देखील उपासमारीने मरण्याची वेळ येऊ लागली आणि त्या संधीचा फायदा घेत यशवंतराव होळकरांनी एक व्यापक आणि विस्तृत व्यूह रचला. ग्वाल्हेर हा प्रांत शिंद्यांच्या जहागिरीपैकी सर्वात मोठा प्रांत होता. ग्वाल्हेर पलीकडील आग्रा, मथुरा, दिल्ली या शहरांमध्ये मोगल बादशाहतर्फे या शहरांची पेशव्यांकडे जहागिरी होती आणि पेशव्यांतर्फे या दौलतीवर शिंदे आपला अधिकार गाजवत होते आणि याच कारणामुळं दौलतराव शिंदेंना मराठेशाहीमध्ये मोठं महत्व निर्माण झालं होतं. तेव्हा तो ग्वाल्हेर प्रांत जिंकावा, दिल्ली जिंकावी असा निर्धार यशवंतराव महाराजांनी केला आणि दिल्ली पर्यंत धडक मारून दहशत आपली बसवून. बघा महाराज कुठे कुठे गेले. दिल्ली पर्यंत शतक गाजवून दहशत आपली बसवून. लाखांची खंडणी जमवून, लाखांची खंडणी जमवून विरोधक काढले मोडून, काढले मोडून, टाकले मोडून टाकले मोडून. याच वेळी दक्षिणेतील होळकरांचा मुलूक चांदवड, आंबाड, सुलतानपूर, नंदुरबार, शेवगाव हा जो मुलूक होता, हे जे परगणे होते त्यापैकी बहुतेक दौलतराव शिंदेंनी सुभेदार काशीराव होळकर यांना दिलेल्या कर्जाबद्दल आपल्याकडं लावून ठेवले होते आणि काही उरले सुरले असतील ते श्रीमंत पेशव्यांच्या रोषामुळं, जप्तीमुळं नाहीसे झाले होते. तेव्हा आपली ही गमावलेली सर्व दौलत मिळवून घ्यायची असा निर्धार यशवंतराव होळकर महाराजांनी केला आणि सन 1802च्या जानेवारी महिन्यामध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम काढली आणि महाराजांचे सरदार जय मार्तंड गर्जना देऊन निघाले आणि मग हे सरदार कोण कोण होते. बावन पागे शिवाजी यशवंत, बावन पागे शिवाजी यशवंत, होळकर सरदार पाराजी पंत, होळकर सरदार पाराजी पंत. खानदेश नाशिक प्रांत, खानदेश नाशिक प्रांत, सर केला करुण पादाक्रांत, करुण पादाक्रांत हाजी, करुण पादाक्रांत हाजी, करुण पादाक्रांत हाजी. आणि यावेळी बाजीराव पेशव्यांकडून यशवंतराव होळकरांची काय अपेक्षा होती की आपली जी सुभेदारी आहे ती सन्मानानं बाजीराव पेशव्यांनी आपल्याला द्यावी. पण शिंद्यांना आणि पेशव्यांना ती सुभेदारी यशवंतराव होळकर महाराजांना द्यायची नव्हती.
जेव्हा यशवंतराव होळकर पुण्याला जाण्यासाठी निघाले, कशासाठी? त्यांनी जगाला जाहीर केलं की मी पुण्याला जातोय ते युद्ध करण्यासाठी नाही, पेशव्यांचा उपमर्द करण्यासाठी नाही, तर माझी बाजू मांडण्यासाठी मी पुण्याला जातोय. आणि मग आणि आपल्या अपेक्षा त्यांनी जगाला जाहीर केल्या त्या कोणत्या होत्या? शिंदे होळकर समेत पेशव्यांनी आणावं घडवून, हो आनावा घडवून, आनावा घडवून. होळकरांची सुभेदारी द्यावी सन्मानानं. हे दाजी, हे दी, हे दी, हे दाजी, हे दी, हे दी, हे दी, हे दी, हे दी. तीन वाटण्या मराठी राज्याच्या द्याव्या वाटून, हो द्याव्या वाटून, द्याव्या वाटून. हीच अपेक्षा महाराजांची पेशव्यानं विनवून. हे दाजी, हे दी, हे दी, हे दाजी, हे दी, हे दी, हे दी, हे दी. यशवंतरावांनी पेशव्यानं केली विनंती शेवटची, हो विनंती शेवटची. श्रीमंत पेशव्यांनी बोलणी करावी आता समेटाची. पेशव्यांनी नाही मान्य केली मागणी महाराजांची, हो मागणी महाराजांची. यशवंतरावांनी घोषणा केली युद्ध करण्याची. हे सोन जनकाला, बाळा तू ये ना, ध्यानात घे ना, तू ये ना. महाराज यशवंतराव होळकर यांनी आपण वारंवार विनवण्या करून सुद्धा पेशवे आपलं ऐकत नाही. आणि पेशव्यांची एकट्याची मसलत नाही, तर दौलतराव शिंदे आणि बाकीचे सर्व सरदार पेशव्यांना वीस पाडतायत हे यशवंतराव होळकरांना माहिती होतं. तेव्हा महाराजांनी युद्ध करण्याची घोषणा केली. आणि मग नाशिकातून खंडणी घेऊन, नाशिकातून खंडणी घेऊन तिथून निघून कूच करून, कूच करून. यावेळी पेशव्यांनी काय केलं? पेशव्यांनी मदत पत्र पाठवून दौलतरावांना सांगावं धाडून, शिंदे निघाले पत्र वाचून. जी, जी, शिंदे निघाले पत्र वाचून. जी, शिंदे निघाले पत्र वाचून. जी, जी. आणि अखेरीस एका बाजूला बाजीराव पेशवे आणि दौलतराव शिंदे यांचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला महाराजा यशवंतराव होळकर यांचं युद्ध होणार हे निश्चित झालं. महाराज यशवंतराव होळकर यांनी आपल्या सैन्याला आदेश दिला. आदेश काय दिला? खासा श्रीमंत पेशव्यांना आणि जरी पटक्याला कुणी धक्का लावायचा नाही, कारण तो जरी पटका मराठी शाहीचा जरी पटका आहे. आणि प्रथम शत्रूकडून हल्ला होईल, कारण तो जरी शत्रू असला तरी त्यामध्ये आपला जरी पटका आहे, श्रीमंत पेशवा आहे. आणि शत्रूकडून हल्ला झाल्याशिवाय यशवंत सेना कोणत्याही परिस्थितीमध्ये हल्ला करणार नाही, एल्गार करणार नाही. आणि मग हडपसरला पडला तळ, हडपसरला पडला तळ, वाढलं बळ होता प्रतकाळ, होता प्रतकाळ. यशवंतराव महाराज झाले तयार घेण्या पेशवे शिंद्यांचा समाचार. शिंद्यांनी केला पहिला प्रहार. जी, जी, शिंद्याने केला पहिला प्रहार. जी, शिंद्याने केला पहिला प्रहार. जी, जी, आणि शिंद्यांचा तोफखाना बरसू लागला. आणि त्याच बरोबरीनं त्याच वेळेला
महाराज यशवंतराव होळकर यांना जरी पटका त्यांच्या नजरेला दिसला आणि मग महाराजांनी काय केलं? जरी पटक्याला पाहून जरी पटक्याला पाहून जरी पटक्याला पाहून जरी पटक्याला पाहून खाली उतरून मुजरा करून यशवंतराव बोलले आपल्या सैन्यास. महाराज काय म्हणाले? धक्का लावू नका जरी पटक्यास, मराठेशाहीचा आहे तो श्वास. जी जी मराठीशाहीचा आहे तो श्वास. जी जी मराठीशाहीचा आहे तो श्वास. जी 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 झटका भरली रणसंग्रामाला झाली सुरुवात. हो झाली सुरुवात. झाली सुरुवात. ओ पठाणा गरजू लागला शिंद्यांचा जोरात. हे दागी हे दी हे दी हे दागी हे दी हे दी हे दी हे दी हे दी. मल्हारीचा यळकोट गर्जना घुमली गगनात. हो घुमली गगनात. घुमली गगनात. होळकरांच्या तोफा बरसल्या आग ओकीत. हे दागी हे दी हे दी हे दागी हे दी हे दी हे दी हे दी हे दी. मग महाराज मोठ्या मोठ्याने ओरडत होते, आपल्या फौजेला चेतवीत होते. तलवार चालवा, मर्दुमकी गाजवा. आणि तेवढ्यात विठोजी दादांच्या मृत्यूला जबाबदार असताना बाळोजी कुंवर दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन समोरून जातोय असं यशवंतराव महाराजांच्या नजरेला पडलं. आणि दुसऱ्या बाजूला शिंद्यांचा सेनापती बक्षी हा देखील पळतोय, तलवार चालवतोय. महाराजांच्या डोळ्याला दिसलं काय करावं. असंच या बाळोजी कुंवरच्या पाठीशी जाऊन विठोजी दादांच्या वधाचा बदला घ्यावा का शिंद्यांचा सेनापती बक्षी याच्याशी मुकाबला करावा. महाराज विचार करत होते, काय करायचं कळत नव्हतं. दोन्ही बाजूला दोन शत्रू दिसत होते आणि शेवटी निर्णय घेतला मी बक्षीशी लढण्यात पुरुषार्थ आहे. कारण एकदा सेनापतीला मारलं की बाकीचं राहिलेलं सैन्य आपोआप पळून जाईल. म्हणूनच आणि महाराज आपल्या घोडीवरून खाली उतरले. दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन आलेला शत्रू कापत कापत सेनापती बक्षीच्या समोर जाऊन उभारले. आणि मग बक्षी आणि यशवंतरावांची बक्षी आणि यशवंतरावांची गाठ पडली त्यांची महायोद्ध्यांची. घणाघाती सुरू झाली दोघात. महाराजांनी केला वार जोरात. आणि काय झालं? जखमी बक्षी पळाला रणमाळात. जखमी बक्षी पळाला रणमाळात. जखमी बक्षी पळाला रणमाळात. सेनापती पळू लागला. सेनापती पळू लागला. शिंदे सैन्यात गोंधळ उठला. शिंदे सैन्यात गोंधळ उठला. पाठ दाखवून होळकरांना. पाठ दाखवून होळकरांना. जो तो पळाला दाही दिशेला. दाही दिशेला. दाही दिशेला. दाही दिशेला. तेव्हा त्या हडपसरच्या रण मैदानामध्ये आपल्या जीवाची
धास्ती ठेवून शिंद्यांचं सैन्य, पेशव्यांचं सैन्य जिकडं तिकडं धावत होतं, पळत होतं. यशवंतराव महाराजांचं सर्व सैन्य, सर्व सरदार एकच गर्जना करत होते, महाराज यशवंतराव होळकरांचा, महाराज यशवंतराव होळकरांचा. आणि सरदारांनी विचारलं की महाराज काय करायचं? तेव्हा महाराजांनी आदेश दिला, अरे करायचं म्हणजे काय? तसा शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकायचा, तसा रण मैदानात पराक्रम देखील शूर मर्दानेच गाजवायचा. तेव्हा बघताय काय? कापून काढा. मग महाराजांच्या फौजेने, मग महाराजांच्या फौजेने मग महाराजांच्या फौजेनं देशानं उठून तुटून पडून तुटून पडून विजयाच्या ललकार देऊन पळत्या फौजेच्या मागे लागून बघता बघता शत्रू काढला कापून. बघता बघता शत्रू काढला कापून, बघता बघता शत्रू काढला कापून. हडपसर, घोरपडी, कवडी, वानवडी या साऱ्या टापूंमध्ये जिकडं बघल तिकडं रक्ता मांसाचा चिखलच दिसत होता. आणि यशवंतराव होळकर की जय ही एकच गर्जना त्या रण मैदानामध्ये घुमत होती. आणि संपूर्ण लढाई श्रीमंत बाजीराव पेशवे जातीनं हजर राहून पर्वतीवरून बघत होते. आणि त्यांना काय दिसलं? सेनापती पळतोय, हा पळतोय, तो पळतोय, जो बघेल तो होळकरांना पाठ दाखवून पळतोय. आपल्या सैन्याचा आणि शिंद्यांचा हा होळकरांनी केलेला पाडाव श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी पाहिला. आणि आता काय यशवंतराव होळकर मला जिवंत सोडणार नाही या धास्तीनं पर्वतीवरून आपला जीव वाचवण्यासाठी बाजीराव पेशवे सिंहगडावर गेले. आणि मग यशवंतरावांचा पराक्रम पेशव्याने पाहून, हो पेशव्याने पाहून, पेशव्याने पाहून. भीती जीवाची पेशवा पळाला पुणे सोडून. सिंहगडाचा आश्रय घेतला मिळण्या जीवदान, हो मिळण्या जीवदान, मिळण्या जीवदान. पुणे शहर काबीज केलं होळकर फौजेनं. अशा वेळी युद्धातील पराक्रमी पुरुष जर मनात आणलं तर जिंकलेल्या सगळ्या भूमीचा मालक होऊ शकतो. पण यशवंतरावांनी आपल्या मर्यादेचं पालन कसं केलं? जरी पुढं आपल्या हातात घेतलं असलं तरी आपली पायरी सोडून महाराज यशवंतराव होळकर पुढे गेले नाहीत. त्यांनी बाजीराव पेशवे यांचे बंधू अमृतराव पेशवे यांना पुण्याला आणलं आणि त्यांना सन्मानानं पेशवाईच्या पदावर बसवलं. आणि सुभेदार म्हणून संपूर्ण मराठी शाहीचा यशवंतराव होळकर राज्यकारभार करू लागले. आणि मग अशा प्रकारे मर्यादेमध्ये राहून महाराजांनी शिस्त पालन केलं आणि बाजीराव पेशव्यांना पुण्यात परतण्याची विनंती केली. पण पेशव्यांना भूमंत्र मिळाला आणि त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या वडिलांचा परक्यांना आपल्या घरामध्ये आणण्याचा मार्ग स्वीकारला आणि होळकरांच्या पासून वाचण्यासाठी, होळकरांचा बिमोड करण्यासाठी
बाजीराव पेशवा इंग्रजांच्याकडे निघाला आणि मग महाराजांची धास्ती घेऊन कधी होडीतून कधी चालून बाजीरावानं घेतला ध्यास इंग्रज साहेबांच्या धरून हातास त्यावर उत्तर होळकरास द्यावं उत्तर होळकरास द्यावं उत्तर होळकरास यावेळी अमृतराव पेशवे यांनी बाजीराव पेशवे यांना एक पत्र पाठवलं. त्यात ते काय लिहित आहे? श्रीमंत अमृतराव पेशव्यानं बाजीरावाला पत्र पाठवून सांगितले त्यास कळवळून माग फिरा यावं सन्मानानं पुन्हा गादीवर बसून कर कारभार तो मानतो माने हाजीची करा जो माने हाजीची करा जो माने हाजीची तेव्हा बाजीराव पेशव्याकडून अमृतराव पेशव्यांना कोणतंच अपेक्षित उत्तर आलं नाही. त्याच दरम्यान यशवंतराव होळकर यांनी दौलतराव शिंदे यांना एक पत्र पाठवलं आणि त्यात ते म्हणतायत की मागील सगळा तंटा आपण विसरूया, कारण बाजीराव पेशवा इंग्रजांना भेटायला चाललाय, त्याला इकडे बोलवायला चाललाय. एकदा काही पांढऱ्या पायाची भीड इथे लागली की कोण भोसले, कोण पेशवे, कोण होळकर, कोण शिंदे असं चित्र निर्माण होणार. तेव्हा यशवंतराव होळकर, दौलतराव शिंदे आणि सर्व मराठा सरदारांना काय सांगतायत? मागील तंट विसरून एकत्र येऊन लढू हिमतीन पेशवा चालला मदत घेण्यास रोखूया इंग्रजांना भेटण्यास परत आणूया तरी पटक्यास परत आणूया तरी पटक्यास परत आणूया तरी पटक्यास होळकरांचा समेटचा प्रस्ताव शिंद्यांनी डावलून हो शिंद्याने डावलून महाराजांचा पाडाव करण्याचा चंग बांधून अनेक ठाणी होळकरांची घेतली जिंकून हो घेतली जिंकून यशवंतरावांनी पेशवांचा विचार दिला तो सोडून हे शोध ज्ञानदाता दादा तू येना ज्ञानात गेला तू येना अशा पद्धतीनं श्रीमंत बाजीराव पेशवा इंग्रजांना जाऊन भेटला आणि मग 1802 सालात डिसेंबर महिन्यात 6 तारखेस बाजीराव पेशवा वसईला कर्नल रेसिडेंट येऊन भेटला. याचना मदतीची केली त्याला यातना मदतीची केली त्याला यातना मदतीची केली त्याला पगारी मैत्रीच्या तहाची बोलणी पेशव्यांची इंग्रज साहेबांची आणि बाजीराव पेशव्यांनी काय केलं? यशवंतराव होळकर यांच्यापासून वाचण्यासाठी त्यांनी कुठलं पाऊल उचललं? होळकरांपासून बचाव होण्यास वसईचा तह केला समयास गहाण टाकलं स्वाभिमानास गहाण टाकलं स्वाभिमानास गहाण टाकलं स्वाभिमानास आणि ही बातमी जेव्हा महाराजांच्या कानावर आली तेव्हा यशवंतराव महाराज काय म्हणाले? पळपुट्या बाजीरावानी वसईचा तह करून
सतह करुणी मराठी साम्राज्य बुडवूनी मराठी साम्राज्य बुडवूनी इंग्रजांना दिलं सोपवूनी दिलं सोपवूने आधी दिलं सोपवूने आधी दिलं सोपवूने आधी आणि मग इंग्रजांनी यशवंतराव होळकर यांना एक फरमान काढलं. त्या फरमानामध्ये